तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना माहित नाही. आमच्या पायानं आमचेच घर सोयीचे ठेवले नाही तर त्यांच्या आता घर बंदे कुठे झालं ते मोबाईल घेऊन वय माग खाली बस दिला खाली बस आणि मोबाईल बंद करते. मी गेलो लावा घरात. आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 7-8 हजार मिळतील. चला नेलं कधी आम्हाला ओळख करून देतात. 5 कोटीचा बंगला आहे. 5 कोटी 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 महाराज. तो झुंबर आहे ना बंगल्याचा झुंबर, तो झुंबरच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज असं आहे अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसत. एवढं फ्रीज आणि सोफा सेट असे यांच्या घरात. जर जाऊन बसलं माणूस तळाला जातो डायरेक्ट. त्याला उचला एक माणूस लागतो वर यावा नाही तर खाली. आणि मग ते आम्हाला ओळख करून देतात. महाराज नीट पहा माय हाता कर. महाराज हे सगळं आपले 6 धावे आहेत, 9 बहार आहेत. आत्ताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आपलं पण नीट पहा बरं का माझ्या का हाता कर. पण काय करता महाराज, इकडं खाटावर पोरग झोपेले 10वी पासून दिशी येतंय, त्याचं लिव्हर गेलंय महाराज. आता आपला चहा गुतेल राहतो. आपण म्हणायचं बरं चहा प्यायला आपल्याला काय गेलं महाराज. इकडला हात संपला बरं का. आता हे असं इकडं असं आहे. कोण आहे इकडं माहिती आहे? पोरगी झोपेल महाराज. 15 दिवस पळून गेली ती कालच आणली. आता दोन्ही हाताकडे नीट पहा माया आणि बोला तुम्हीच वाक्य. आता महाराज हे असं बोला बोला महाराज. महाराज हे असं याच काय करू. मी गेलो पिटून देन काय करतो काय भेटून बस. अरे कोटीची इस्टेट कमवू शकला पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही. हे इस्टेटीला करायचं काय. इथं झोपडीतला पोरगा क्लास 1 आहे. इथे भांडे घासणारीच्या मुलाला स्कॉलरशिप आहे. भांडे घासती बिचारी माऊली. भांडे बिचारी बंगल्यातलं उष्ट आणते आणि आपल्या मुलाला मांडेव घालून प्रेमानं घालते. पण ते पोरग कधी नापास नाही. गरीबाती फी भरायची तर बापानं बायकोचे दागिने मोडलेत पण मुलगा क्लास 1 आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं पैशाची श्रीमंतीपेक्षा उत्तम संतती हीच त्या घराची खरी श्रीमंती. आणि जिथं संतती चांगली असते तिथं संपत्ती आपोआप येते. पैसेवाली माणसं सुखी नाहीत. पैसा आहे मोकार ऊत आलाय त्या पैशाला पण खोंगानं गोळ्या आहेत. खोंगानं एक गोळी नाही खाते ती. पालतो वाचनं गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिठवायची गोळी, जेवताना पुन्हा 3 गोळ्या आहे, खाली बसताना याच्यापेक्षा तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर. काय त्या गोळ्या खा. नाही नाही बारीक अभ्यास करा. का या जगातला सगळ्यात मोठा अलंकारच समाधान आहे.
मुलीचं नाव आहे विरहिणी. मुलगी नाही सोडायची. नवरा खराब, सासू सासरे चांगले, नांदण्यात मजा. आता दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे बुद्धी, आणि ती ह्या बुद्धीचा पती हा पठ्ठ आहे गणपती बाप्पा. त्यालाही 2 बायका आहे. हे सगळं उलटच आहे. त्याचा बाप अख्खं जग देव आहे, याचा बाप महादेव आहे. देव आहे तो. त्याला रिद्धी सिद्धी 2 पती आहेत. ही बुद्धी आहे, आणि ही बुद्धी नेमकी जन्माला आली. नीट आहे का बरं का. दुसरी नवरी आहे. नाव महिला मंडळ पटकन. नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? आय 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 खाली खाली उठायचंच नाही. मी म्हणलं तरच उठायचं. तू हळूहळू दिशील बटन दाबून, माझंच ऐकशील, माझाच गेम करशील. आमचं हे ऐकायचं, ठोकायची आमच्याच. गेलं बॉम्बाला. पहिली मुलगी बॉम्बाला केली. त्याला लिंक नाही तुटली पाहिजे. पहिली मुलगी विरहिणी, आणि दुसरी मुलगी बुद्धी. त्या बुद्धीची अशी गंमत आहे, नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता महिला मंडळ तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहिती आहे हे अवलाद कधीतरी जाणार आहे, आणि तो बैल आपल्या ताब्यात. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत. आणि अजून तर गेला, अजून तर गेला नाही, आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. तो बुद्धी आहे, आणि ती बुद्धी नावाची मुलगी देवाची आहे. ऐका बरं का, लई किचकट आहे. थोडं फिट बसायचं आहे, फक्त किचकट आहे. ती बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. नीट आहे का बरं. हे गाव आहे, हे गाव आहे, आणि ह्या गावात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आता मुलगी मोठी झाली. तिचा बाप कोण? पांडुरंग. तिची आई कोण? रुक्मिणी. तिचा भाऊ कोण? पुंडलिक. तिची बहीण चंद्रभागा. याचा बाप पांडुरंग, याची आई रुक्मिणी, याचा भाऊ पुंडलिक, याची बहीण चंद्रभागा, आणि हे देवाचं लेकरू. मग तुम्ही म्हणा आपला बाप आपल्याला संसारात गुंतवतो, आणि कटेवरचा बाप संसारातून सोडवतो. आपली आई संसारात गुंतवते, आणि कटेवरचा बाप जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटवतो. ती आपली आई आहे, ती आपली आई आहे. आता ती पोरगी मोठी झाली आणि लग्नाला आली. कोण? गेलो मामल. बुद्धी नावाची मुलगी लग्नाला आली. तर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. लॉंग आहे गो. पूर्वी मुलीला पाहुणे येणार असले ना, तर तिची आई होती साधी. इकडे तो झाप नीटकार. झाप म्हणजे डोकं. दात काढायचं नाही, थोबाड वाचवायचं नाही. हा जे वजन होतं. आता हे 5-6 वर्षापासून पोरगी काही करीत नाही. पोरगी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे, आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या मुलाला 10वीला असताना शब्द दिलाय, भले त्याला मिशी असो नाही तर नसो, पण लग्न फायनल झालंय. तुम्ही फक्त लॉन्स मध्ये तुर्रा काढा, हलकटांना गुलाबजांबू घाला, आणि लगीन लफड्याच होणार. आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवा, म्हणजे आमचंही वाटलं नाही वाटलं. पप्पा मी लग्न जमवलंय. आता ही मुलगी लग्नाला आली. कोण? बुद्धी. आणि तिचा बाप तिला नवरदेव शोधायला लागला. याच्यातलंय बरं का सगळं, याच्यातलंय. आता तो बापच कोण आहे? पांडुरंग आहे. तो चुकीचा नवरा कसा सापडेल? मी नाही. आता बऱ्याच लोकांची एक तक्रार आहे महिला पुरुष, का मुलींची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या जास्त आहे. सगळ्या लोकांनी तेच लावून धरलंय. मुलं किती जास्त असू द्या, मुलगी देण्याच्या लायक मुलं नाही आहेत, हे ध्यानात ठेवा. मुलं आहेत, मुलीचं लग्न जमवायला 2 वर्ष लागतात. महाराज पोरगी द्यायची कोणाला? कोणाला देणार मुलगी? तुम्ही सर्व्हिसला आहे तर शनिवारी पेतोय, नोकरी नाही तर बोंबलं थिटतोय. कोणाला द्यायची मुलगी? 1000 पोरांमध्ये पोरं कुठं आहेत? मुलगी देण्याच्या लायक पोरं कुठं आहेत? पोरं नाही आहेत. पोरं ट्रक नाहीत. बायका मिळाणार, पैसे देऊन रेंज गेली. काहींची रेंज, काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. काय
तुम्ही अभ्यास करा इन महाराष्ट्रात अख्ख्या टोटल वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. अख्खी लोक शेतकऱ्याला नाव ठेवतात, पण धर्म शेतकऱ्याच्याच घरात आहे. काय म्हणते तुम्ही? हा, त्याच्या कालवणाला तेल नाही नसू द्या, पण म्हाताऱ्याला भाकरी आहे. पण जेवढे सर्व्हिसवालेच नाही 20 रुपये 30 रुपये घेणारे, 20 घे 30 घे, हे सगळे टक्क्यावाले वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन तुम्ही जाऊन पहा, कधी कधी आम्ही जात असतो भेटायला, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. हे लाईटीची कामं सगळी आपणच केली. 6% साहेबाला 4%, मला 2%. हे सगळं आपणच केलं. आता काय हे आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच गेला. नाही, एक वाक्य सांगतो मला, जी माणसं नवरा बायको हसत खेळत जगतात ना, जेवतात ना, त्या घरासारखा सुखी संसार कोणता. जेवणाच्या ताटात काय आहे याला किंमत नाही, ताटामध्ये गप्पा कशा आहे याला किंमत. ताट जोडत होते. कधी कधी तर बहीण भाऊ एकच ताट घेत आहे, एकच नवरा बायको एकच ताट घेते. घेऊ द्या, संसार आहे तो, आनंद लुटू द्या. पण त्या आनंदामध्ये मुलगा आईला वाटतो, आई मुलीला वाटते. आई नाही म्हणली तर पोरगी आग्रह करते. त्या जीवनात किती आनंद आहे, बरोबर, किती आनंद आहे. महिला मंडळ खरं सांगू, आपण लहान होतो, लहान तुम्ही 5वीला होत्या, तुमचा भाऊ 3रीला होता. त्याची शाळा सुटली ना, तो घरी येत नव्हता, शाळेत बसून राहायचा. कोणाबरोबर जायचंय? बहिणीबरोबर. आणि शाळा सुटली ना, त्यानं बहिणीची सायकल लोटायची आणि बहिणीनं गप्पा हानीत चालायचं. घरी आले ना, दोघांचं भांडण पहा. जेवणावरून ताट कोणी धुवायचं, झालं भांडण. ताटली कोणी ठेवायची, झालं भांडण. माझा पेन काढून घेतला, झालं भांडण. रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. आई माझ्याशी बोलली पाहिजे, झालं भांडण. आणि अभ्यास करताना ना बहिणीनं म्हणायचं, मला एक आकृती काढून दे ना, पण एक आकृती काढून. तो काय म्हणायचं म्हणे, देईन भाऊ, पण मला निबंध लिहावा लागल. म्हणजे तू मला निबंध लिह, मी तुझी आकृती काढीन. आणि तो असा आकृती काढायचा सुंदर, बहिणीला द्यायची ना, आणि अशी पुढं धरायचा. बघणं कशी काय आली. बहीण म्हणायची चांगली नाही आली, नाही फाडली वही. आणि बहिणीला मग त्यानं मारायचं. बरं, मारायची आयडिया पहा बरं का कशी आहे. त्याची पाठ, हिचा बुक्का. नुसते बुक्के खायचे भावानं, नुसते बुक्के. त्यानं रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला, अख्खं गाव डोक्यावर काय कसं काय लय हाणलं. आणि मग भावाची हाणायची, मार खायची कॅपॅसिटी संपली का सगळ्या मुली उत्तर द्या, भावाची कॅपॅसिटी संपली, आता बुक्के खाणार किती. मग त्याच्या काय आयडिया, केस धरायचे. आणि केस धरले का बहीण आकळली, केस सोड ना, पाया पड पाया पड. आणि म्हण परत मारणार नाही मारणार. आता सगळ्या मुली उत्तर द्या, मारणार नाही म्हणलो आणि केस सोडलो, भाऊ पळून जातो का थांबतो? पळून जातो. कोणाकडं? आईकडं. हा, आता खरं बोला सगळ्या मुली, आई कोणची बाजू घेते? आई त्याची बाजू घेते. आई म्हणते एवढी मोठी टोणगी झाली, त्याला मारते, वाचला. ह्या प्रेमाला उपमा नाही, ह्या प्रेमाला उपमा नाही. हे शाळेतही राहिलं नाही, गावातही राहिलं नाही. प्रेम येते, हे प्रेम. तिथं तोड नाही. परत चला माग. ही लग्नाला आली, लग्न जमावणारा कोण आहे आता? देव. नवरीचं नाव आहे, नीट बस, नवरीचं नाव आहे बुद्धी, आणि तिच्या बापाचं नाव आहे पांडुरंग. आणि त्याने नवरदेव पाहिला नवरदेव. पण नवरदेव कोण पाहिला माहिती का? कोणत्या गावात गेलं मम्मा? शरीररूपी गावात. तो नवरदेव पाहिला, त्याचं नाव आहे काम. आता नीट ऐका, मानवी शरीरामध्ये काम तयार झाला. पाया पडून सांगतो, एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली, गैर नाही. लोक त्याला नाव ठेवतात, नाही करू द्या, ते फक्त वयानं दमलंय. त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. का? शरीर हे 5 कोशाचं आहे.
अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि अन्न याच्यात गेलं का काम तयार होतो. आणि काम कसा तयार होतो ऐका. काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि पापाची उत्पत्ती डोळ्यात होते. आणि डोळ्यात एकदा पाप तयार झालं का तो डोळा मनाचा आधार घेतो. आणि मन काय करतं, डोळ्याच्या शब्दावर सगळ्या इंद्रियाला खवळवतं. आणि इंद्रिय जर खवळले आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला तर विद्वान माणसं सुद्धा कधी कधी नको ते कृत्य करतात. याला इन मराठी बलात्कार म्हणतात. हे का घडतं असं, अशालाही लोकांच्या शंका आहेत. त्याचं उत्तर आहे माऊलीची ओवे येते. इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करतील. इंद्रिय जे जे म्हणतील ते पुरुष केल्याशिवाय राहत नाही. आणि इंद्रियावरचा ताबा सुटला का नको ती गोष्ट घडल्याशिवाय राहत नाही. हे परत ध्यानात ठेवा. आणि कामाला 7 गोष्टी आहे, नीट ऐका. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला नाथ नाही. शब्द नीट आहे बरं का. कामाला वय नाही, कामाला नाथ नाही, कामाला जात नाही, कामाला शीळ नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 2-4 महिन्याचा. 2-4 महिन्याचा अभ्यास करा. जून महिना फक्त मोठ्याच्या पोरांनी गाड्यांनी पोरं उडवण्यातच गेला पिऊन. जुलै महिना भांडणातच गेला. आणि ऑगस्ट महिना तुमच्या माझ्या मुलीच्या छेडछाडीमध्ये गेला. आज आपण रक्ताचे गोळे शाळेत टाकायचे. शिकवणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली तर आपल्या मुलीच्या इज्जतीचा खतरा करायचा. याच्यापेक्षा त्या बापानं पाप केलंय का मला सांगा. ज्याला मुलगी आहे ना त्यानंच मुलीवर बोलावं. ज्याला मुलगी नाही त्याने तो विषयच काढू नये. मुलीसाठी बाप काय करतो, एक वाक्य सांगू तुम्हाला, वाईट वाटेल. शिक्षक हा मुलीचा बाप आहे. शिक्षक हा मुलीचा पालक आहे. शिक्षक हा मुलीचा गुरु आहे. आणि त्याची जर बुद्धी भ्रष्ट होत असेल तर तुमच्या माझा रक्ताचा गोळा ताब्यात कोणाच्या द्यायचा हा प्रश्न आहे. निरीक्षण करा. बोलत नाही लोक. आणि शाळा काढणाऱ्यांनी एक घेतलं पाहिजे ध्यानात की शाळा तुम्ही काढल्यात, तुम्ही त्यांचे पैसे घेतले शिक्षक भरताना, तुम्ही त्याचे शिक्षक भरताना पैसे घेतलेत, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही ही माणसं आंदोलन मोर्चे न करता जाग्यावर सस्पेंड केली पाहिजे. हा तुमचा अधिकार आहे. पैसे तर तुम्ही भरलेत, शाळा तुम्ही काढलेत, नोकरीला तुम्हीच लावलेत, त्याला भरायचे पैसे तुम्हीच घेतलेत, परमनंट करायचे पैसे तुम्हीच घेतलेत. मग आम्ही आयुष्यात पाप केले का मुलीला जन्म दिला? पाप केलं का आम्ही? आमची मुलगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी आम्ही अल्पवयीन तुमच्या शाळेत घातली. आणि तुम्ही जर आमच्या मुलीच्या भविष्याचा जर वाटोळा करत असाल तर आम्ही गुन्हेगार आहेत का? आणि याला 8 आणि 15 दिवसाचे निर्णय नको आहे. याला जाग्यावर निर्णय पाहिजे. तुमचं काय मत आहे? याला महिना 1.5 महिना तुम्ही लावता आणि तुम्ही लोकांना म्हणता मोर्चा काढा. म्हणजे शाळा तुम्ही काढा आणि मोर्चा आम्ही काढा. केवढा येडेपणा आहे. म्हणजे मोर्चात फोटो तुमचा येणार आणि आमच्या मुलीची इज्जत जाऊन आम्ही तुमच्या मागे हिंडणार. कोणता न्याय आहे? उपाशी झोपला बाप पण त्याला मुलीच्या आयुष्यात कधी तिला कमी पडू दिलं नाही. आपण विचार करायला तयार नाही. काय मत आहे तुमचं? आज माणसं विचार करून जगा. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ माणूस मरायला लागतो. तुम्ही एक निरीक्षण करा एज्युकेटेड लोक. या 2 वर्षामध्ये शहरांमध्ये ग्रामीण भागातली मुलं म्हणजे पालक मुलगी घालायला नको म्हणतात. तुमची ड्रग्स, तुमच्या रेणू पार्ट्या, तुमच्या गरीबाच्या मुलीचा छळ याला सामान्य पालक प्रत्युत्तर देत नाही. तो म्हणतो 3 किलोमीटर शाळा लांब असली तरी चालेल पण माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि शाळेतच जाताना तो तिला म्हणतो बाई उशीर झाला ना, काही अडचण आली ना फोन कर, मी 10व्या मिनिटात तिथं येईल. आणि ती घरात येत नाही ना तोपर्यंत मन सुद्धा स्थिर राहत नाही. पालकांनी काही योग्य निर्णय घेतले. तुमचं काय मत आहे? मुलगी मला आहे ना, मुलगी तुम्हाला आहे ना, मुलगा मला आहे ना, मुलगा तुम्हाला आहे ना. आज आयुष्यामध्ये गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. इस्टेटीचं करणार काय? काय करणार तुम्ही इस्टेटीचं? मी तुम्हाला आता टेम्पोभर नोटा देतो. काय करणार तुम्ही? बारीतला ब्रँड पेना. अरे हे छत्रपतीचं रक्त आहे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही.
याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही, आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय. आपल्या अंगातलं रक्त थंड झालंय, 90 पिऊ पिऊ बधीर रक्त झालंय, बधीर. तुम्ही आता माया पुढे बसलेत ना फक्त, हा वा वा, खरंय 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 खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा. इतकी वाईट समाजाची स्थिती झाली, काय म्हणते तुमचं. आता ही बसलेली सगळी माणसं आहे ना स्टेजवरची खालची, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत, म्हणजे मेलेली माणसं आहेत. तुमच्याकडे शक्ती काय, धर्म सांगता तुम्ही लोकांना. धर्माची एकच व्याख्या आहे, व्याख्या तरी कळती धर्माची. तुम्ही धर्म हा शब्द भांडवल केलाय, तुम्ही जात हा शब्द भांडवल केलाय, तुम्ही देव हा शब्द भांडवल केलाय. तुम्हाला काय धर्म देव कळतो. एक वाक्य सांगा, शुद्ध आचरणाने जगणे म्हणजे धर्म आहे. तुम्ही धर्माची व्याख्या केली काय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय. तुम्ही भांडवल केलंय धर्माचं भांडवल. मला तुमचं काय मत आहे, काय धर्म आहे. शुद्ध ह्या पक्वाद्याने आयुष्यभर नियमात जगणं हा त्याचा धर्म आहे. मी माझ्या नियमात जगणं हा त्याचा धर्म आहे. तुम्ही धर्माचं भांडवलच करायला लागले तर जग सुधरेल कसं. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही टीव्ही मध्ये, आणि ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचंय. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठे हा प्रश्न आहे. आंधळ दळीत आहे. या जगात जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. 200 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभरात हलक्या हाती, आणि गुन्हा एकच आहे माझा, फक्त खरं बोलतो. मी काय बँका लुटल्या नाही का काय नाही, फक्त खरं बोलतो. या जगात खरं बोलणं इतका त्रास दुसरा कोणलाच नाही. खरा बोलला का क्लिप, खरा बोलला का बातमी उखडावलाच तो. जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. जो स्तुती करेल तोच जगेल. तुमचं डोकंच बंद झालं. अजून तर 10 मिनिटांनी तुम्ही बधीर व्हाल, तुम्हाला सुधारायचंच नाही काय. हो, त्या काम नावाच्या नवऱ्याशी इथे आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि त्या काम नावाच्या नवऱ्याशी बुद्धिरूपी पोरीचं लग्न झालं. आता मुळात कामच नांगाटे, बुद्धी चाललच कशी. आणि तो काम कसा आहे, त्यानं पहिली धडक मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. केला ब्रह्मचा मातेरा, केला ब्रह्मचा मातेरा, केला ब्रह्मचा मातेरा. इंद्र चंद्राची दारा, इंद्र चंद्राची दारा, चंद्राची दारा, इंद्र चंद्राची दारा. विनोदी विला विला रे. तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा. केवळ बंजारा, केवळ बंजारा, केवळ बंजारा. काय डीजे लावायची गरज. आणि तो अडका त्यानं पहिली धडक मारली शंकराला, दुसरी धडक मारली इंद्राला, चंद्राला, रावणाला, आणि आपल्याला सुद्धा.
तो कोण आहे? गेलं बाबा. काम. आता हा झाला तिचा नवरा. कोणचा? हा, अशी फिट ऐकणारी पाहिजे बुद्धीचा. आता त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. आणि तिच्या सासूचं नाव आहे वासना. वासना वढाड गाई गाड्या ही झाली तिची सासू. परपंच मोठा आहे बरं का हिचा. हे पोरगी बुद्धी आहे, तिचा बाप देव आहे, तिचा नवरा काम आहे. आणि पाया पडून समजा काम हा आहारावर अवलंबून आहे. आता ही बिगर मालकरीची माणसं आहेत ना, ही धार्मिक किती होऊ द्या, हिने देवळं बांधू द्या, देवावर झोपू द्या, देव बोखांडी घेऊ द्या, हे रसा पाहिल्यावर जीभ काढणार. ते मग गण गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा उद्या. गावात खंडोबाच नाही, मीटिंग बसली. आता गावातली लोक कशी अनेक रंगाच्या क्वालिट्या, एका रात्रीत मूर्ती कुठून आणणार? ज्यांना काहीच करायचं नाही ते. त्यातला एक पंडित म्हणला कुत्राच खंडोबाचं रूप आहे. साजवा कुत्र्याला. कुत्रे नेलं ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरिया मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या त्याच्या. फिक्सिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, सिरिया मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे असं. आता ते कुत्रं सजवलं आणि मस्तपैकी रथात बसवलं. डीजे बिजे लागला, कुत्रं मस्त चाललं रथात. निम्या रस्त्यात गेली रथ आणि कुत्र्यानं सहज डोकून पाहिलं खाली. 2-3 भावबंद दिसले. दिली ना उडी टाकून. गाथ्यामध्ये इतकं सुंदर प्रमाणे श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहिलं. काय भाषा आहे महाराज. हो, कुत्र्याला रथात बसवा, त्याचं भुंकणं तो कधी सोडणार नाही. तशी बिगर मानकरी जी माणसं आहेत, यांनी काही करू द्या, हे गेम करणार. हा विनोद नाही ना. मेकअपलाही दिवस चालत नाही. महिना म्हणणार तुम्ही आहे ना, नवरदेवाचं लग्न 15-20 मिनिटं आहे, बरोबर आहे ना. आयुष्यभर तोच नवरा आहे ना. मग ती नवरी आहे ना, नवरी जरा कमी सजवीत जावं. नवरदेवाला ओळख होई ना दुसऱ्या दिवशी नवरी त्याच्या जवळून गेली. तुम्हाला मला वाटलं कलवरी यार काय ती नवरी. एवढा येड्याचा बाजार आहे. काय सजित्यात ती नवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, डोळ्यांना कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तुला येड लागलं का? आणि नवरीचं बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती का नाही व्याकरण शिकायला? लई सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा. कशा वैटिंगमध्ये ती पागलच आहे ती. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा. एव्हा तेव्हा केव्हा. आता ही ती सासूची आहे वासना. मी कुठे जाऊ दे, ती काळजी करायची नाही. आता हिचा नवरा कोण झाला? काम. सासू कोण झाली? वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली? वासना. काही नाही मला, काही नाही. कोणाला कोणाशी काही घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं.
ही प्रेम बिम काय करते, ही फक्त ATM मोकळं करते. हे प्रेम बिम या सगळ्या लबाड गोष्टी आहे मला. नो मनी नो लव. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. सोमवारी मित्राने सांगितलं माझं सोमवारी लग्न आहे मित्राला. तो म्हणला मग मला सोमवारी सवड नाही, मंगळवारी मी येतो आशीर्वाद द्यायला. त्यानं फोटो बिटो घेतला आणि गेला. सोमवारी ज्याचं लग्न होतं तो मंगळवारी असा गाडीला हात लावून बसला होता. हा गेला त्याला फोटो बिटो घेऊन सप्रेम डेट. आणि गेल्यावर तो म्हणे वाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम इज. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. त्याचा तो फोटोच पाडला खायला. तो म्हणला काय झालं, लग्नच झालं नाही का. म्हणलं काय झालं, काय नाही 1.5 तास येड्या बाबळीमध्ये बसून शपथी घेतल्या आम्ही. मग तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम पोरावर केलं का पैसे. तो म्हणला 25,000 रुपये. पोर काल थांबन मारा. पोरगी गेली निघून. तो मित्र त्याला म्हणला अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही मुलगा नाही. तो म्हणला हेच म्हणलो मी तिला. ती माझ्या चुलत्या संगत गेली, मी तुही वाट कुणा नादी लागून काय ही वासना आहे. आणि आज सगळ्या लोकांची ग्वाही फिरली. महिला मंडळ थोरलीचं मुलगं दूध पिलं झोपेतून उठून आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेलं. दोघी एकत्रच होत्या. धाकटीचं काही उठलं नव्हतं. ते गेलं खेळायला थोरलीचं. धाकटीचं उठलं आणि दूध प्यायला लागलं. मग आता थोरलीनं ते बोलून आणावं का. दूध प्यायलं ना ते, इकडे ये दूध प्या. तो पेदून तुला काय झालं. अगं मम्मी इतक्यात पेलो. पे. अगं मम्मी इकडे पेलो, इकडे निघत आहे. कुठेही निघू दे पे. काय फिरली वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली. आता वासना नावाची झाली तिची सासू, काम नावाचा झाला नवरा, आणि वासना नावाची झाली सासू. आणि त्या सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण सासरा, आणि त्या सासऱ्याचं नाव आहे मी. मी म्हणजे मी नाही. मी नसलो तो कोण वाजवीन. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे. तू पांडुरंगाचा निरोप आहे. तुला कीर्तनाची कला दिली ना, पांडुरंगाचा प्रचार कर. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा आहे येडा. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला सुधरत का. तो कधी सत्याला 100 रुपये दिले नाही. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला अडचण काय. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-3 दिवस माझं. पण जाऊ द्या, खरं आहे थोडं झोंबत आहे, पण एनर्जी आहे. एनर्जी. एवढं कीर्तन ऐकलं ना फ्रेश. 6 महिने अटॅक नाही फिटॅक नाही. घरी गेल्यावर एकटा हसतो माणूस. 80 माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याच्या मूळव्याधाचा कोंब दुख होता का काय नुसता जागेवर हे बा. उद्याचा दिवस आपण पाहू याची गॅरंटी नाही. संगत काही एक खरं सांगा, तुमच्यावर माझ्यावर पांडुरंगाची किती कृपा आहे. आपण काहीच केलं नाही तरी त्याने आपल्याला जिवंत ठेवलं. किती खरं सांगा महिला पुरुष. आता मी तुमच्यातला जे मी बघतो उभा तुम्ही बसत आपल्या तेवढाच फरक आहे. सांगा बरं देव किती दयाळू आहे, किती दयाळू आहे. आपण मुलासाठी केलं, सुनेसाठी केलं, पाहुण्यांसाठी केलं, घरादारासाठी केलं. सांगा बरं तुम्ही यांना कटेवरच्या बापासाठी काय केलं. काहीच नाही केलं. एकच एकादश गेली तर 1.5 किलो साबुदाणा खाल्ला. 1.5 किलो नुसता साबुदाणा. ती एकादश झाली पौर्णिमे बोल जेवली ना, एवढं पोट दुखत होतं तिचं. नाही मला सांग खरं सांगा. देव दयाळू शे महाराज. काहीच देत नाही आपण तरी सांभाळतो. पण तुम्ही अभ्यास करा बरं. भांडे घासायला गेले आपण, नळावर गेलो पाणी भरायला,
3 महिन्याचं बाळ आहे आपलं, मस्त खाली टाकले फरशीवर, वरून फॅन लावलाय, त्याच्या हातात खुळखुळा आहे. आपण बिनधाशी का नाही, बिनधाशी का नाही. आता ते कुठे फॅन खाली आहे, आपलं धुणं होईपर्यंत ते रडणार नाही. खरं आहे की नाही? हे आपल्याला वाटतं की नाही तुम्हाला मला? मग खरंच सांगा, त्या बाळाला कटेवरचा देव सांभाळतो की नाही? त्याला डास चावू देत नाही, त्याच्यावर माशी बसू देत नाही, त्याला काही इजा होऊ देत नाही. मग खरंच सांगा, तुम्हाला मला एवढा देव जर सांभाळीत असेल तर थोडंफार देवासाठी करायला काय? मागे पुढे सासरा आहे मी आणि सगळ्या लोकांना आता काय झालं, मी पाया पडून सांगतो, महिला पुरुष सगळे एज्युकेटेड लोक नीट ऐका. लोकांना राग येतो इंदुरीकरचा. 40% शाळेतले पोरं आज मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झाले. सगळ्या लोकांचं मुलांकडे दुर्लक्ष आहे. तुमचं काय मत आहे? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे. इतके वाईट दिवस आहेत आपले. शिक्षक मुलाला मारत नाही, मारलं तर पोराचे आईबाप शाळेत आल्याशिवाय राहत नाही. ती गोष्ट जर पुढारीला तर कळली तर पुढारी दम दिल्याशिवाय राहत नाही, आणि ती साहेबाला कळली तर साहेब शिक्षक उघडून टाकल्याशिवाय राहत नाही. दबावाखाली जगत असल्यामुळं कोणीच कोणावर दबाव करीना. नोकरी करणे म्हणजे दबावच आहे ना. मला केव्हा काय ऑर्डर येईल आणि केव्हा कुठं जावं लागेल, नोकरी आहे ती. सहकारात नोकरी करणे म्हणजे सुळावरून चालणे. सहकारातली नोकरी सगळ्यात अवघड. केव्हा साहेबाला लहर येईल आणि केव्हा आपल्याला फोन येईल सांगतात येत नाही. इतकी वाईट मुलांची परिस्थिती झाली महिला मंडळ. राग येतो लोकांना. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झाले. कंट्रोल हा विषय शाळेत राहिला नाही. आजच्या 2024च्या गणपतीच्या कीर्तनात सगळे पुढारी 8 दिवसातून एकदा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शाळेत गेला पाहिजे. शाळेतच गेला पाहिजे. शिक्षकाच्या अडचणीत समजून घेतल्या पाहिजे. आत्ता शहाणे झाली म्हणले आता कॅमेरे बसवा शाळेत. आता काल परवा बसून दम द्यायला भाव आठवड्यात बसवा. आता मोठ्या शाळा चालवणारी बसवतील, आमच्यासारखे गरीब कुठून आणतील? पण 8 दिवसात बसवायचे. आता कॅमेरेवाले येडवाणी करायला लागले 16,000ला 12,000ला. तो का मला घरात बसवायचा का? अभ्यास करा आणि मुलांकडे लक्ष नाही. यांनी फक्त 15 ऑगस्टला जायचं शाळेत पोरांना शांतपणा करायला, आणि असा कपडे घालून जातो 26 जानेवारीला 15 ऑगस्टला जसं काही यानंच इंग्रज उचकून राहील. तुम्ही मुलं जर चांगली बनवली नाही तर इंदुरीकरची आठवण येईल तुम्हाला. 31 वर्षात आपल्या तोंडातले वाक्य खोटे नाहीत. आज वाईट वाटतं लोकांना. महिला मंडळ, पुरुष मंडळी, मुलांची मुलींची स्थिती इतकी वाईट झाली का आपण इस्टेट कमावताना सुद्धा कधी कधी आपल्याला पश्चाताप होतो का हे कोणासाठी करायचं. 1-2 मिनिटं तुम्ही चिंतन करा ना. अहो मी आहे 31 वर्ष डांबरी हिंडतोय मला. माझे इतके तर कीर्तन कोणी केले नाही. हे अंगाची केस कमी आहेत माझ्या, एवढी गावं पाहिली नाही. आणि माझे इतकी कीर्तन तर कोणी केली एका जन्मात कोणाला होणारही नाही. पण माझ्या कीर्तनातली वाक्य नुसती पुस्तकातली नाही आहेत. प्रत्येक वाक्याला अनुभवाची जोड आहे. आणि वाचण्यापेक्षा अनुभव श्रेष्ठ. आज काय परिस्थिती झाली महाराज, वाईट वाटतं. महिला मंडळ मी मगाशी सांगितलं कीर्तनात 40% शाळेतले पोरं मोबाईलमधले गेले. 20% लोक आत्ता कीर्तनात दाखवतो तुम्हाला मी मायापुढे बसलेले शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 5-6 जण आहेत. आत्ता मायापुढे बसेल. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. अरे जमिनी जातील जमिनी. काय मत आहे तुमचं? हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ ह्या 4 वर्षात 10 क्रियेला जायची सुद्धा लाज वाटते. लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो मुलगा गेला, बाप जिवंत आहे. मुलगा गेला, आई जिवंत आहे. हे चित्र आहेत की नाही बोला. कुणासाठी रात्रीचं कालवण सकाळी गरम करायचं आहे, कुणासाठी डोक्याला तेल लावायचं बंद करायचं आहे,
आणि कुणासाठी रात्रीची भाजी सकाळी गरम करायची आहे? 60 वर्षाची आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. या 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं महाराज, तर त्या प्रेताजवळ ही गोजीरवाणी पोरं उड्या हाणतात. काय माहित काय ना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोरं ना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? ए ते बंद केले, ठेव घाल दे. तू इकडून कुठून निघाला तिथून खालून? ए काय करते माझ्या बापाने सांग? ही वेळ आहे का नाही? आणि एखादं प्रेत महिला मंडळ रस्त्याने घेऊन जाताना ते प्रेत ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी? सांग आई सांग. काय पोराचं पाप आहे? त्या पोराच्या आईचं पाप आहे का? ते प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला का माझा बाप? आई पेटला माझा बाप, पेटला. अशी म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा मिळणार नाही रे, मेला तुझा बाबा, तुला मिळणार नाही. ते पोरग दप्तर खाली टाकताना आईला म्हणता, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. महाराज या 3 वर्षात तिसरीची मुलं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. बोला तुमचं काय मत आहे? जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला राईट वाईट बोललाय, इतकी नालायक आवला ते दारुड्यांची महाराज. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, भांडे विकून. नालायकांनी लुगडे विकले, बायकांचे लुगडे. पुढं सांगू, दळाय गेला दळणं शिकलं. काय स्थिती आहे, काय स्थिती आहे. आणि हे चित्र महिला मंडळ खरं सांगा, खरं आहे का खोटं आहे? आज कुणासाठी जगता तुम्ही? का जगता? उजीडत होते डाळ वाजव रे. त्याचे कर्तव्य हो दुष्ट आवाज गडे लोक सेवा उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. मनी सोर त्याचा किती चांगला हो सरावला राही कंपका सुता सरावला राही कंपका सुता. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. आकाशी से बगे आकाशी से बगे माखरा
फिरता